Hey guys, welcome to all of you on Be an English Expert. Ajay Maske Patil's Cosmos English Institute. And now you have get the idea who am I. I'm your senior educator, Mr. Ajay Suryakant Maske Patil. Today I'm going to teach you how to tell time in English language. There are so many students who have commented on last session. Sir, tell me how to speak, how to convey our ideas in time manner. Means guys, how to know the time, हाउ टू टेल द टाइम इन इंग्लिश. मराठीमध्ये चांगल्या प्रकारे आपण हिंदीमध्ये चांगल्या प्रकारे सांगतो की टाइम कसा सांगायचा, टाइम कशा प्रकारे सांगायचा. 10:15 वाजले आहेत, 2:30 वाजले आहेत, 2:45 वाजले आहेत, 4:15 वाजले आहेत, 10 वाजले आहेत, कशा प्रकारे सांगायचा ते आपण प्रत्येकाला माहिती आहे. मराठीमध्ये सांगू शकतो. आप हिंदी में भी बता सकते हैं. अजी 10:15 बज गए, 2:45 बज गए, 2:30 बज गए, 2:30 बज गए, 2 बज गए. परंतु मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे सांगतात, कारण की तुम्ही जी मदर टंग आहे, जे महाराष्ट्रामध्ये राहतात ते चांगल्या प्रकारे मराठी बोलतात, जे भारतामध्ये राहतात त्यांना हिंदी येते. परंतु मित्रांनो, या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आपण सर्वजण या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये सर्वांना इंग्लिशचा बेस तुम्हाला माहिती आहे. इंग्लिश जी आहे ती ऑफिशियल लँग्वेज आहे. तुम्ही एखाद्या IT सेक्टरमध्ये काम करत असाल, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल, तुम्ही एखाद्या स्कूलमध्ये आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही IAS ऑफिसर आहात, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेलात तर तुम्हाला इंग्लिशचं महत्त्व चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु आपण जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला सांगतो, मे आय नो टाइम प्लीज, वुड लाईक टू टेल टाइम बाय युअर वॉच, देन आपण काय इकडे तिकडे पाहतो, अशा गोष्टी करतो नाही ना. तर मित्रांनो, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला सांगतो इंग्लिशमध्ये टाइम कशा प्रकारे सांगायचा विदिन 3 स्टेप मध्ये, विदिन 3 स्टेप्स. I will elaborate how to inform time and how to elucidate your thoughts in time zone, in time zone. If someone asks you, may I know time, then don't worry guys, just follow my steps, just follow my steps. Within 3 steps. Here are 3 steps. Look, o'clock, o'clock. What is meant by o'clock? And why that O? Why that O stands for? For what? The purpose of that O. Look guys, this is very important and essential and dominant technique. O means of the clock. What? Of the clock. O means of the clock. Look, 10 o'clock. 10 o'clock. Then 10 o'clock means O stands for of the clock. Of the clock. 10 of the clock. 8 o'clock. 8 of the clock. 12 o'clock. 12 of the clock. O stands for of the clock. Getting my point, guys? Getting my point? O stands for of the clock. Now another term is two. Look, two. This is very beneficial formula. Look, minute plus 2 plus r. Minute plus 2 plus r. जर तुम्हाला सांगायचं आहे 10 मिनिट कमी आहे, जर एखाद्या तासाला वाजायला एवढे मिनिट कमी आहेत, तर मित्रांनो हा फॉर्म्युला यूज करायचा. मिनिट प्लस 2 प्लस आर. मिनिट प्लस 2 प्लस आर. बघा, म्हणजे मिनिट 10 वाजायला 10 मिनिटं कमी आहे. अदरवाइज बघा, एखाद्या गोष्टीला म्हणजे 15 मिनिटे कमी आहेत, नाहीतर 20 मिनिटे कमी आहेत. बघा, 2 वाजायला 20 मिनिटे कमी आहेत. 2 वाजायला 20 मिनिटे कमी आहेत. मराठीमध्ये आपण पहिल्यांदा आर घेतो, त्याच्यानंतर मिनिट घेतो. तर या ठिकाणी इंग्लिश मध्ये व्हाईस वर्सा कन्सेप्ट आहे. या ठिकाणी पहिल्यांदा मिनिट 20 प्लस 2 प्लस आर. आर म्हणजे मित्रांनो 2r. 2 वाजायला आपण मेन्शन केलेलं आहे ना, म्हणजे 20 to 2 म्हणजे 20 मिनिटं कमी आहे. कशाला? 2 ला. 20 मिनिटं कशी आहेत? कमी 2 ला. त्याच्यानंतर मित्रांनो 3 ला 12 मिनिटे कमी आहेत. 3 वाजायला 12 मिनिटे कमी आहेत. तर सेम ह्याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. पहिल्यांदा मिनिट 12 टू आर काय आहे आपला 3. म्हणजे बघा मित्रांनो 12 to 3 म्हणजे 3 वाजायला 12 मिनिटं कमी आहेत. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट हा सर आता आम्हाला समजलेला आहे की वाजायला कमी आहेत तर 2, वाजायला कमी आहेत तर 2.
पण वाजून गेले आहेत हे कसं सांगायचं? हाऊ टू टेल इफ टाइम पास, हाऊ टू टेल इफ टाइम पास. आता वाजून गेले आहेत या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. 2 वाजून 25 मिनिटं झाले आहेत. 25 मिनिटं झाले आहेत. 2 वाजून 25 मिनिट झाले आहेत. एकदम सिंपल मित्रांनो, घाबरू नका. तुम्ही अजय सरांचा क्लास अटेंड करताय, तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होतील या क्लासमध्ये. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी ओनली अजय सर, ओनली अजय सर. बघा मित्रांनो, काही काळजी करायची नाही. लातूर इंग्लिश पॅटर्न जो काही नावाजलेला, जो की नामांकित जो पॅटर्न आहे, जो की अजय एम.एस.के. पाटील सरांच्या नावाने लातूर इंग्लिश पॅटर्न, तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहतात. तर बघा आता वाजून गेले आहेत हे सांगण्यासाठी 2 वाजून 25 मिनिटं सांगायचे. या ठिकाणी फॉर्म्युला असा आहे. पहिल्यांदा मिनिट प्लस पास्ट. काय मित्रांनो? मिनिट प्लस पास्ट प्लस आर. मिनिट प्लस पास्ट प्लस आर. तर या ठिकाणी पहिल्यांदा मिनिट किती? 2 वाजून 25 मिनिट झाले आहेत. तर पहिल्यांदा 25 पास्ट 2. व्हॉट 25 पास्ट 2 म्हणजे वाजून गेले आहेत. तर बघा या ठिकाणी काय? 25 पास्ट 2. आता एखाद्या गोष्टीला आपल्याला म्हणायचं आहे 10:15 वाजले आहेत. तर 10:15 अडीच वाजले आहेत. त्याच्यासाठी मित्रांनो हे बघा या ठिकाणी वॉच आहे, वॉच 360. त्याच्या आपण हाफ केला पोर्शन, तर त्याला काय म्हणतो? हाफ. एका 1 आवर मध्ये किती मिनिट्स असतात मित्रांनो? किती मिनिट्स असतात? 60 मिनिट. 60 मिनिटला हा फुल झाला, ठीक आहे, हे फुल. तर याच्या हाफ केला आपण, तर 30 मिनिट साठी हा काय? 30 मिनिट साठी हाफ. आणि त्याच्यानंतर आणखी आपण याला क्वार्टर केलं, तर 15 मिनिट साठी क्वार्टर. काय? 15 मिनिट साठी क्वार्टर. बघा बाळांनो, लक्ष द्या. 15 मिनिट साठी क्वार्टर, 30 मिनिट साठी हाफ. आता आपल्याला सांगायचं आहे 2:45 वाजले आहेत. 2:45 वाजले आहेत. तर वाजले 2:45 म्हणजे 3 ला 15 मिनिटं कमी आहेत. तर मित्रांनो क्वार्टर टू 3. क्वार्टर का घेतला? कारण की चतकोर जो पाव भाग आहे, जो हा कॉर्नरचा भाग आहे, त्याला क्वार्टर म्हणायचं. आणि जो पूर्ण हा हाफ पोर्शन आहे, त्याला हाफ पोर्शन मेन्शन करायचा. हाफ त्याला डायरेक्टली हाफ म्हणायचं. बघा आता आपल्याला 2:30 वाजले आहेत हे सांगायचं आहे. 2:30 म्हणजे 2 वाजून 30 मिनिटं. आपला फॉर्म्युला घ्यायचा. पहिला काय? 30 हे बघा, नाहीतर अदरवाइज 30 पार्ट 2, अदरवाइज हाफ part 2. These are very beneficial and easy methods, guys. I have taught you in that session. Look, पहिल्यांदा काय? जर o'clock, जर accurate time असेल 1 वाजले आहेत 1 o'clock, 2 वाजले आहेत 2 o'clock, 3 वाजले आहेत 3 o'clock, 11 वाजले आहेत 11 o'clock. आणि O stands for of the clock. O stands for of the clock. त्याच्यानंतर ना वाजायला कमी आहेत 2, वाजून गेले आहेत 5. आणि जर तुम्हाला एखाद्याला टाइम विचारायचा असेल तर मे आय नो टाइम प्लीज. व्हॉट इज टाइम? व्हॉट्स टाइम? मे आय नो टाइम. आफ्टर दॅट इफ यू डोंट माइंड वुड यू लाईक टू टेल टाइम बाय युअर वॉच. म्हणजे तुमच्या घड्याळाप्रमाणे मला टाइम सांगाल का? अशा प्रकारे तुम्ही फ्रेजेस, सेंटेन्सेस तुम्ही विचारू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचण असेल, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, इज देयर एनी डाउट, एनी प्रॉब्लेम, एनी क्वेश्चन, देन आस्क मी इन कमेंट सेक्शन. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इंग्लिशमध्ये कशाही प्रकारचा डाऊट असेल, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमच्या कमेंटला डेफिनेटली आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही काही चांगले लेक्चर्स पाहत असाल तर ते अजय सूर्यकांत मस्के पाटील, जे की लातूर इंग्लिश पॅटर्न वरती चांगल्या प्रकारे काम करतात आणि ज्यांच्यामुळे लातूर इंग्लिश पॅटर्न आज नावारूपाला येतोय, त्या अजय सूर्यकांत मस्के पाटील सरांचे तुम्ही लेक्चर पाहताय. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम्स असतील, कोणत्याही प्रकारचे ऑब्स्टॅकल्स असतील इंग्लिश लँग्वेजमध्ये, तुम्ही कमेंट करा. मी तुमच्या कमेंटवरती काम करेल आणि असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. त्याच्यासाठीच मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप पॉझिटिव्हिटीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. लर्न इंग्लिश अँड लीड द वर्ल्ड. थँक्यू. बाय.